ज्या ब्रिजवर उभा आहोत तो वसमतचा ब्रिज आहे आणि ब्रिजला आपण ज्यावेळेस परभणी वस्त्र चाललो म्हणजे जाताना जे चढताना त्यांनी खड्डे भरलेले नाहीत, उतरताना डांबरीकरण केले त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानले होते, त्यांचे परत धन्यवाद मानतो. पण मायरा कंपनीचे PM प्रोडक्ट मॅनेजर सुनील कुमार सिंग यांना माझी विनंती आहे की हे जे खड्डे तुम्ही बुजवलेले नाहीत, तुमच्या बोलण्याप्रमाणे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही विश्वासघात करू नये. तुम्हाला आमची विनंती आहे की हे खड्डे अवघ्या 2 दिवसात जर नाही बुजले तर ठरलेल्या ठराविक दिवशी ठराविक वेळी आंदोलन होणार. याचा सर्वतोपरी जबाबदार आपण असणार आहात. तुम्ही सांगितलं होतं की 2-3 दिवसामध्ये हे खड्डे बुजले जातील. त्या गोष्टीला आज 15 दिवस झाले, तरी पण जर तुम्ही खड्डे बुजले नाही तर आंदोलन 100% होणार. तुम्ही हे जे खड्डे बघत आहात या करूया हे खड्डे बघत आहे, या खड्ड्यामध्ये सकाळी 2 अपघात झालेत. या ठिकाणी कार फसलेली होती, त्या कारमध्ये महिला बिमार होती, तिला दवाखान्यात न्यायचं होतं पण तिला उपचारासाठी उशीर झाला. याला कारणीभूत फक्त तुम्ही आहात. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 2 दिवसामध्ये ह्या रस्त्याचं डांबरीकरण होऊन पुढे जो कॅनलजवळ जो रस्ता आहे तिथलंसुद्धा डांबरीकरण 2 दिवसात करावं. अन्यथा पुढील कारवाई जी काही होईल ती कायदेशीर होईल, आंदोलन होणार आणि यासाठी सर्वतोपरी जबाबदार आपण असणार आहात. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी सूचना करतो, मायरा कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजर सुनील कुमार सिंग आपण तातडीने दखल घेऊन 2 दिवसामध्ये हे डांबरीकरण करावं. आपणास काही अडचण आली तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही स्वतः तुमच्या मदतीला येऊ. पण कारण तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की काही लोकांनी तुमच्याशी उद्धटपणे वागणूक दिली, तुम्हाला या रस्त्याचे बांधकाम करताना बॅरिकेड लावले होते, तरी पण तुम्हाला मी सांगतो अशी काही अडचण आली आम्ही पोलीस बळाला सांगू, पोलीस यंत्रणेला सांगू. तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर पण त्रास कोणी देणार नाही. मला माहिती आहे सगळ्यांना हा त्रास आहे आणि हा त्रास तुम्ही दूर करत असाल तर तुम्हाला सर्वांचं सहकार्य आहे. परत एकदा सांगतो, या 2 दिवसामध्ये हे डांबरीकरण झालंच पाहिजे. धन्यवाद.